आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आगामी 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता या ठिकाणी होणार। संमेलनाच्या स्थळाची घोषणा 100वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणार। 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान हे साहित्य संमेलन होणार। पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, तर कित्येक दिवसांपासून नाट्यगृहामध्ये सुविधांचा अभाव। नाटकाच्या प्रयोगानंतर अलबत्या गलबत्या नाटकांमधील कलाकारांनी प्रेक्षकांसमोर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईची परळीमध्ये दहशत, दुसऱ्या दिवशी सुद्धा पानटपऱ्या बंदच। अन्न आणि औषध प्रशासनाच्या राज्यभरातील कारवाईमुळे बीडच्या परळीत पानटपरी चालक धास्तावले। 2 वर्षांनंतर सुद्धा महाडच्या गांधारी पुलाचं काम अपूर्ण। कोट्यवधींचा खर्च, 2 वर्षांचा कालावधी, तरी सुद्धा गांधारी पूल अपूर्णच। तर महाडकरांचा प्रशासनाला जाब। पावसाळा तोंडावर असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये धोंड्यानिमित्त 650 लेकी जावयांना धोंडे जेवण, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम। गावातील सर्व लेकी आणि जावयांची वाजत गाजत या ठिकाणी एकत्रित मिरवणूक। आता बघूयात उकाडा आणि पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता। हवामान अभ्यास अर्थे शेट्टी यांचा हा अंदाज। तर अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्यानं मान्सूनची वाट अडवली आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता। भारतीय हवामान खात्याकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा होता, तर विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। एल निनोमुळे पर्जन्यमानामध्ये घट, धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा। पाण्याची आवर्तनं तात्काळ बंद करा। जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावरही भर। वाढत्या तापमानामुळे वाशिममधील पाणी स्त्रोतांची पाणी पातळी सध्या खालावली आहे, तर 260 गावांमधील 125 विहिरी अधिग्रहित। तर मान्सून लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यातील 125 गावांना 151 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा। तर जळकोट तालुक्यातील 3 गावं आणि 3 वाड्यांवर सध्या टँकरनं पाणीपुरवठा सुरू। पुण्यासह राज्यभरात पाणी टंचाईचं संकट दूर होऊन पाऊस पडावा यासाठी नागरिकांनी यज्ञ केले। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 राज्यांमध्ये 4 राज्यभरात आता पाणी टंचाईचं हे संकट पावसासाठी पुण्यात यज्ञ करण्यात आलाय। मुळशी तालुक्यातील चाले या गावामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे महिला संतप्त। 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे अस्वच्छ पाणी येत असल्याच्याही तक्रारी। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा ठोस कारवाई न झाल्यामुळे महिला आक्रमक। तात्काळ उपाययोजना न झाल्यास आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा त्यांचा इशारा। जळगावच्या जामनेरमध्ये पहुरपेठ कसबेमध्ये भीषण पाणी टंचाई। पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड। तर देवळी गोगडी जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे गावात पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांवर भटकंती करण्याची वेळ। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या कामडवाडी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणी टंचाई। तळ गाठलेल्या विहिरीमध्ये उतरून नागरिकांना पाणी भरावं लागतंय, तर ओंजळीनं गढूळ पाणी भरून तहान भागवण्याची या सगळ्या आदिवासी बांधवांवर वेळ। एकूणच सध्या भीषण पाणी टंचाई जाणवतीये। त्याच पार्श्वभूमीवर धरणातला पाणीसाठा सुद्धा घटलाय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात टॉप 9 बातम्यांमध्ये। कोल्हापूर प्रमुख धरणांमधील पाणी पातळीमध्ये कमालीची घट। राधानगरी धरणात 26% इतकाच पाणीसाठा शिल्लक। धरणातील छोटी बेट उघडी, तर राधानगरीतनं दूधगंगा नदीमध्ये होणारा विसर्ग सुद्धा पूर्णपणे थांबवलाय। मान्सून लांबल्यामुळे नाशकात जलसंकट अधिक तीव्र होण्याची शक्यता। जिल्ह्यातील धरणांमध्ये 25.39% उपयुक्त पाणीसाठा। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन होऊन पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट। पाऊस लांबल्यामुळे रायगड जिल्ह्यात भात पेरणी खोळंबली, तर आंबा नदीसह जलस्रोत कोरडे। तर धरणांमध्ये केवळ 20.72% पाणीसाठा शिल्लक। अवकाळीच्या फटक्यानंतर आता मान्सूनच्या विलंबामुळे बळीराजा दुहेरी संकटात। चंद्रपूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा खालावला। 172 दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असलेल्या धरणात सध्या 76 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा। धरणाच्या एकूण क्षमतेच्या 42% पाणीसाठा। तर मान्सून लांबणीवर गेल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर तसंच वीज निर्मितीवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता। बुलढाण्यातील प्रकल्पांमध्ये 22% जलसाठा शिल्लक। खडकपूर्णा प्रकल्पामध्ये मृत साठा उरलाय। जून महिना अर्धा संपला तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस नाहीच। भविष्यात आता भीषण पाणी टंचाईची शक्यता।